उपस्थित असाल तर या पण आपला सन्मान केला जाईल. ओट होता कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलणार आम्ही दीपक पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर. सँडी 11 अंबिवली संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले. निखिल पाटीलचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला विकेट कीपरकडे. पहिला चेंडू तसाच पाहायला मिळाला होता आपल्याला. व्हाईट बॉल आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय तर डॉट बॉल येत असताना पहिली अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव जोडली. टप्पा आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप ठेवतोय. एक चांगली रणनीती आहे. चांगल्या रणनीतीनं निखिल पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. सुकेश भोपी आणि रोहित ड्राईव्ह केलाय कव्हरच्या वरतून. चांगला स्ट्रोक आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. पहिला चौकार येतोय तो टीम चॅम्पियन वाकडी संघासाठी. फलंदाज सुकेश एक चांगला फलंदाज ओळखला जातो. चांगलं टॅलेंट आहे याही फलंदाजाकडे. आपण पाहिलं तर निखिल पाटीलचा पहिला चेंडू निर्धाव आला होता परंतु त्यानंतर चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवला. ओ यावेळेस मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पूल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 11वर 11. पहिलंच पॉवर प्लेचं षटक मात्र चांगली दमदार सुरुवात करण्यात आले. आक्रमक सुरुवात सुकेश बोपीच्या माध्यमातून. थोडंसं प्रेशराईज आता मात्र गोलंदाजाला केलं असेल. निखिल पाटील आहे. लवकरच लाईन आणि लेन चेंज करावी लागेल या गोलंदाजाला. अन्यथा ज्या पद्धतीनं मात्र तो आक्रमक झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय मिड विकेटला फिल्डर तैनात करण्यात आलाय. राऊंड स्टंप्सना आणखीन एक स्ट्रोक गेलाय उंच आणि तेवढाच दूर जाऊन पडलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून उत्तुंग षटकार. शांततेचे प्रतीक इथे आमचे मित्र नरेश फडके यांच्या वतीने रोहित तुला झेलसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर निलेश दाडवकर वावंजे कुंभारपाडा भारतीय जनता पार्टीचे पनवेल भारतीय जनता पार्टी चिंद्रम पंचायत समितीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. निलेश दाडवकर यावं आपण व्यासपीठावर. तुमचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10 मध्ये गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. चार चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा धाव फलकावर. सुपर बॅटिंग सुकेशची. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेट ना. इकडे स्लाइस झालं होतं. एज लागली होती आउटसाइड एज. बॉल शॉर्ट थर्डमॅनकडे सरकत असताना सिंगल मिळाली. थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर थोडंसं स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुकेशने केला होता. सिंगल टोटल मूव्स टू 18 नाव. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मोठी धावसंख्या एक मोठं षटक मात्र सर्कलचं येत असताना अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी या संघासाठी. या अगोदर सुद्धा एक वाकडी संघ मैदानामध्ये खेळला. 3 चेंडू आणि खरं तर 3 धावांची आवश्यकता होती. इकडे हा लाईन पाहिली जाईल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवर विदाउट लॉस 18 धावा बिनबाद. स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा.
दमदार सुरुवात केली सुकेश भोपीनं या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं 18 धाबा. सुकेश भोपी 17 धाबांवर खेळतात. त्यामुळं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मागचा सामना 70+ आपण पाहिला, परंतु एका सिच्युएशनला असं वाटलं होतं नेरेपाडा संघ धावसंख्या चेस करतोय की काय. त्यामुळं बॅटिंग साइड मैदान आहे. पाठलाग करत असताना सुद्धा चांगल्या धावा निघतात, एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पण दुसरं ओव्हर सर्कलचं. निलेशचा हा बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. सुरेख फटका. बॉल सीमा पार 4. बावीस धाबा या चौकाराच्या सहाय्यानं निलेश काताडे दुसरं षटक टाकतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं बॅकफुटला गेला. तदनंतर पुलचा फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्या हातामध्ये काढून दिलाय. प्रमोद पाटील त्या ठिकाणी उत्तम झेल टिपला आणि अखेरीस मात्र इकडे सुकेश भोपीला तंबूचा रस्ता दाखवला. 21 धाबांवर तो बाद झालाय आणि पहिली सफलता मात्र सँडी 11 अंबिवली या संघाला. दुसरंही षटक सर्कलचं होतं. सुकेशनं थोडासा वॅकंट एरिया निवडायला हवा होता. बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच क्षेत्रामध्ये खरं तर तो फटका सजवला गेला आणि त्याचमुळे त्याला मागे यावं लागलं. परंतु ब्रेक थ्रू मिळालाय निलेश काताडेकडून. 22 पहिला धक्का मात्र बसलाय. तो अमोल एक्वा कावदेवी चॅम्पियन वाकडी या संघाला. नवीन फलंदाज केपटीकडे येत असताना अक्षय मस्कर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित बिकावले आहे, सलामीला आलेला फलंदाज. त्यांना अजूनही खातं उघडलेलं नाहीये. गोलंदाज तयार. चला थोडं स्पीडअप करा. निलेश काताडे. चला लाईट समोर डिस्टर्ब करते आमच्या बॅटर्सना. बघा आमचा प्रवेशद्वार आहे उजव्या बाजूला, ज्यांची 4 व्हीलर स्वीप करायचा होता. चेंडू नंतर हळूवार पद्धतीने आला, सरळ शरीराचा वेध घेतला गेला. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. एक धाव मिळते. थोडस कंट्रोल करत असताना या ओव्हरमध्ये सँडी 11 आंबिवली संघाचा निलेश. पहिल्या बॉलवर जरूर आला होता चौकार, परंतु त्यानंतर मात्र विकेट सुद्धा घेतले, कारण पहिल्याच षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या होत्या निखिल पाटीलच्या. ओ लॉफ्ट केले बॉलला ऑन साइडला मिड विकेटला. उंच जास्त गेलाय आणि पाहूया या सिटीज इट्स अ मॅक्झिमम नाव. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार. फुलटॉस बॉल होता, थोडासा यॉर्क करून घेतला मी तर म्हणेन. स्लोवर पण फुलटॉस होता. चेंडू निर्धाव निघालाय. डॉट बॉल. थोडंसं फुटवर्क दाखवायला हवं होतं. जागेवरूनच फटका बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला फुलटॉस सुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येत नाहीयेत. तेच घडलं रोहितच्या बाबतीमध्ये. चेंज ऑफ पेस. काताडेचा हा स्लोवर वन थोडासा होता, धीम्या गतीने आला, तो ओळखता आला नाहीये रोहितला. डॉट बॉल. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा 11 धावा येताना दिसल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 29 धावा वाकडी संघ. तर स्पर्धेकरता इथे आपण स्पर्धा पाहतो मित्रांनो. वर्तमान क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच, दमदार सरपंच आदरणीय आनंददादा ढवळे साहेब यांच्या वतीने
या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1,50,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय सरपंच आनंददादा ढवळे शिवकर आपला आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि या स्पर्धेचे शिल्पकार 1-2 रोशन शेठ पाटील 8085 धनंजय शेठ पाटील वाकडी आणि साई रक्षा कंस्ट्रक्शन आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक घेऊन प्रमोद पाटील येतोय. चांगल्या धावा पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आपण पाहिल्या. अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघानं मात्र केल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करत राहा प्लीज टीम आंबिवली. आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट्स वाईट कॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल वाकडी संघाच्या धावफलकामध्ये. सुरुवात खराब झाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवला खरा, परंतु तो वाईड लाईनच्या खूपच बाहेर गेला होता. प्रमोद पाटील हा लेग कटर चांगला करतोय, परंतु इकडे मात्र अचूक टप्प्यावर मात्र चेंडू त्याला डिलिव्हर्ड करावे लागतील. कट करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय, त्यामुळे बिना मेहनतीच्या या धावा 2 मिळाल्या या ओव्हरमध्ये आणि टोटल जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर 31. साडे 15ची सरासरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. करंट रन रेट प्रोजेक्टेड 79 दाखवतोय. कट करण्याचा प्रयत्न. एज लागले आणि यष्टीरक्षक मात्र झेल टिपतोय त्या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज बाद होईल. निलेश आहे यष्टांच्या पाठीमागे आणि अक्षयला मात्र मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का वाकडी संघाला. इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एकेकालचे पडगे क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर पडगे यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. विकेट मिळाले प्रमोद पाटीलला. थोडस बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र केला होता आणि यष्टीरक्षक निलेशनं मात्र त्या ठिकाणी झेल टिपला. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या मॅच मध्ये करतोय सांडी 11 आंबिवली संघ. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, पण या प्रमोद पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला थोडासा लॉंग ऑन कडे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु हाही चेंडू आपण पाहिला तर निर्धाव निघून गेला. कटर गोलंदाज व्हायलाच हवं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्ही प्लेन बॉलिंग करत असाल तर तुम्हाला फटके पडलेच म्हणून समजा. त्याचमुळे प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. लाईक कट ऑफ कट ही सध्याच्या घडीला सगळ्यांकडे नैसर्गिक झालंय. फुल टॉस आहे, टो एंडला बॉल लागला, एज लागली होती, वेगानं लॉंगॉनकडे आला, मिसफील्ड त्या ठिकाणी, परंतु चांगलं बॅकअप मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं निखिलचं. अन्यथा इकडे 4 मिळाल्या असत्या. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 33 या आकड्यावर 33. बऱ्याच वेळेला टो एंडला बॉल लागला, एज लागल्यानंतर बॉल थोडासा फिरत जातो आणि त्यामुळे स्टॉप करणं थोडंसं कठीण होऊन जातं. प्रमोद पाटील पुन्हा एकदा. क्लीन बोर्ड प्लेड ऑन झालाय त्या ठिकाणी. दांडी गुल त्रिफळा उडवला अखेरीस आदेशचा आणि तिसरी सफलता. 33 वर तिसरा धक्का वाकडीला. बापदेव ग्रुप आंबिवली यांच्या वतीने ते शुभेच्छा आलेल्या आहेत.
हा बापदेव ग्रुप पाली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. तेहतीस या धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय. 2.4 ओव्हरचा खेळ झालाय. प्रमोद पाटील सुद्धा कमबॅक करून देतोय सध्याच्या घडीला सँडी 11 अंबिवली संघासाठी. चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि त्या परिस्थितीमधून अंबिवली संघाच्या गोलंदाजांनी मात्र हा डाव सावरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. लोवा फुल टॉस बॉल आकाशनं धाडलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. पाहायला गेलं तर चिंता मनामध्ये असतं, परंतु जेव्हा गोलंदाज फुल टॉस करतात ना त्याच्यासाठी एक पर्वणी मिळते आणि सेट होऊन देतो आपण एखाद्या फुल टॉस बॉलवर. चौकार सुद्धा मारलाय. आकाशचं थोडंसं दडपण आता मात्र दूर झालं असेल. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. झेल फर्स्ट सेकंड नंतर ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने आपण म्हणत असतो, परंतु इकडे एवढाही कठीण झेल नव्हता. हा झेल व्हायलाच हवा. सर्कल मधले झेल पकडले जातात. खर तर संदेश पाटील त्या ठिकाणी होते. फर्स्ट सेकंड इकडे सुद्धा चान्स होती. पहा थोडासा तदनंतर प्रमोद पोहोचला, नाहीतर दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला तरी ऍटलीस्ट तो झेल होऊ शकला असता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा धावफलकावर आहेत. नॉट बॅड. चांगल्या धावा पाहायला मिळतात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. थोडं कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. एक रुपयाचं योगदान वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील साहेब, आपण 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये इथे आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपला मी गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि त्याचबरोबर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आपला आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39ला 3 ही धावसंख्या चॅम्पियन गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाची. अमोल ॲक्वा प्रस्तुत हा संघ आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सुरुवात काय धूमधडाक्यामध्ये झाली होती. सुकेश भोपी त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार 21 धावांची वादळी विस्फोटक इनिंग मात्र त्यानं साकारली. त्यानंतर मात्र संपूर्णपणे आपण पाहिलं अक्षय मस्कर लवकर बाद झाला. आदेश मस्कर बाद झाला आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडासा डाव सावरत असताना आकाश गायकवाड त्याच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. दोघंही आकाश आणि रोहित 6 धावांवर खेळतात. 4थं षटक निलेश काताडे. 4थ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉलला समोर खेचलाय. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू तुंग षटकार. अंबिवली संघानं विचार करायला हवा. थोडंसं गोलंदाजांनी प्रेशराईज केल्यानंतर कुठेतरी फलंदाज अडचणीमध्ये येत असताना पटकन एखादा फुलटॉस करतात आणि जे प्रेशर बनवतो ना अंबिवली संघ ते प्रेशर पुढच्या क्षणाला मात्र रिलीज सुद्धा होतं. आणि त्याचमुळे इकडे या षटकारानं टोटल जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. अगेन फुलटॉस गॅप मध्ये आहे जरूर. काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं थांबलाय लॉंगॉनचा फिल्डर. पहिली धाव वेगात, दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. आणखीन 2 धावा. 2 धावांच्या बरोबरीनं
टोटल जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. टप्पा सापडत नाहीये निलेश काताडेना. फुल टॉस झाल्यामुळं फलंदाजांना सोपं जातं वॅकंट एरियामध्ये खेळणं. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला, ऑन ड्राईव्ह केलं होतं लॉंग ऑन कडे. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदलाव हे करावं लागेल. तुम्हाला थोडंसं लेंथ चेंज करावी लागेल, तुम्हाला यॉर्कर टाकावे लागतील, लेंथ बॉल करावे लागतील. फुल टॉस जर झाले सातत्यानं तर मात्र प्रतिस्पर्धी टीम बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र त्याचा जास्त ॲडव्हान्टेज होतो. आणि या फुल टॉसवर बऱ्याचशा धावा आतापर्यंत या इनिंगमध्ये मोजल्यात, निदान 10-12 धावा. निलेश गाताडे बॉलिंग ट्रॅकवर. शॉट ऑफ लेंथ होता, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगली फील्ड. एक रन जरूर मिळेल त्या ठिकाणी. बाईचा इशारा मात्र पंचांचा येतोय. पाठीमागे खरं तर क्षेत्ररक्षण करणं, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डोळ्यात तेल घालून खरं तर क्षेत्ररक्षण करावं लागतं, कारण इथून चेंडू निसटला ना लॉंग स्टॉप जातो. फुल टॉस अगेन. आता बॉल गॅप मध्ये मोठी गॅप आहे, ही पोकळी भरून काढली आहे. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं आणि या चौकारानं वाकडी संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना फुल टॉस अगेन. डाऊन दी ग्राउंड हा शॉट आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. अकुर्ली विपक्ष गावदेवी जुही क्रिकेट संघाचे संघनायक मितेश 11 जुही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. सत्र संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. तर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदुशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने स्वागत करत आहोत. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, ज्यामध्ये आपण पाहिलं फुल टॉस बॉल ओव्हर होती आणि त्यामुळे सोपं झालं खरं तर फलंदाजी करणाऱ्या वाकडी टीमसाठी. 59 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. इकडे थोडं सावरावं लागेल आता मात्र शेवटच्या बॉलरला. संदेश पाटील आलाय. याही ओव्हरमध्ये जर धावा आल्या, 70+ रन झाल्या, पुन्हा थोडंसं टार्गेट कठीण होऊ शकेल. मागच्या मॅचमध्ये नेरेपाडा संघाला ते झेपलं नव्हतं, त्यामुळे या सगळ्या बाबींचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो जेव्हा आपण मैदानावर खेळतो. बाकीच्या टीम्सबद्दल काय घडलंय, कोणत्या एंडनं जास्त धावा येतात, कोणत्या एंडनं कमी धावा येतात, कुठल्या बाजूने षटकार जातात, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. यावेळेस मात्र थोडासा बाउन्सर होता, त्याला अटेम्प्ट केलाय, तो जाईल फाईन लेगच्या रिजन कडे आणि बॉल सीमा रेषेच्या दिशेने आकाशच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. 63. बॉल होता आणि त्यामुळे कुठल्याही मागे खेळणं सोपं होतं आकाशसाठी. चांगली भागीदारी दोघांमध्ये. चांगला चेंडू होता, लेंथ बॉल होता, थोडासा वेगानं सुद्धा गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कुडलेन स्पॉटवर पडलेला आणखीन एक चांगला चेंडू. पहिला चेंडू पडला होता निखिल पाटीलचा, तो एक चांगला पडला होता. त्यामुळे फार कमी चेंडू चांगले पाहायला मिळाले. एक फुल लेंथ पाहायला मिळाला होता, अन्यथा बरेचसे फुल टॉस आपण पाहिले.
थोडंसं फलंदाजांना संधी देणारे चेंडू जास्त टाकले या मॅचमध्ये सँडी इलेव्हन आंबिवली संघानं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये संदेश पाटील आता मात्र कमबॅक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. लेफ्ट ऑफ द विकेटनं हा चेंडू टायमिंग प्रॉपर नाहीये, शॉट मिड विकेट कडे आलाय. डीपचा क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. प्रमोद तोपर्यंत मात्र रन्स मिळतील इकडे, आणखीन एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. धावा मिळतात, रन्स कशाही येऊ द्या त्या फार गरजेच्या आहेत. 2 धावेनं टोटल जाऊन पोहोचले ती 65 या आकड्यावर 65. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे इकडून 70 हा आकडा गाठता येण्यासारखा आहे. संदेशचा हा बॉल आउटसाइड लेग स्टंप, इट्स अ वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये द लेजंड अंपायर सँडी पालकर, सत्यवान काकडे, त्याचप्रमाणे सुनील तांडेल. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता या स्पर्धेचे दमदार आयोजक गोल्डन मॅन रोशन शेठ पाटील साहेब, तर आपण पाहू शकता मोठी स्पर्धा संपूर्ण या विभागामधील पाहायला गेलं तर एक नामवंत स्पर्धा आमदार चषक. एज लागली होती आणि इकडे मात्र यष्टीरक्षकांना झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद, सफलता मात्र प्राप्त होईल. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 66 धावा, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या बॉलवर काय घडणार आहे? चौकार आला तर 70 धाबा होऊ शकतील. प्रेम भूपी आलाय. शॉट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर, अर्ध्या पिचवर आपटलेला बॉल तेवढ्याच वेगानं मात्र भिरकावून दिलाय. तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून शेवट गोड केलाय प्रेम भूपीनं. आणि या 6 धावेनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले तब्बल 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन अ बोर्ड. स्पर्धेकरता भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत शेठ भोईर साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि त्याचबरोबर गणेश गाताडे साहेब विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ कोपरले यांच्या वतीने आपला आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. तर मान्यवरांचा सन्मानित केलं जाईल हितेश जमशे आणि जयेश शाह या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मानित केलं जाणार आहे. या आपल्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मानित केलं जाईल. या हितेश शाह आणि जयेश या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हितेश जमशे आणि जयेश शाह या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान 1-2 बारा किंग रोशन शेठ पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे. या जात आपला दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. श्याम सूर्यवंशी साहेब आपला सन्मान केला जाईल. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांचं योगदान आहे ॲक्टर इथे गुलशन सूर्यवंशी यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. या त्यानंतर श्याम सूर्यवंशी या त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र गुलशन यांना आपण पाहतो ते ॲक्टर आहेत खऱ्या अर्थाने.
निश्चित स्वरूपात सूर्यवंशी साहेबांचा हेतूचे सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा 12-12 किंग म्हणून परिचित असणारे रोशन शेठ पाटील यांच्या शुभास्थिती केले जात आहे. त्यानंतर चित्रपट सृष्टीशी संलग्न असणारे एक चित्रपट कलाकार आदरणीय गुलशन सूर्यवंशी यांचा सन्मान इथे केला जात आहे. गुलशन चित्रपट कलाकार आहेत खऱ्या अर्थाने. असं म्हटलं जातो की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो तशा प्रकारचा आनंद गुलशन आपल्या खऱ्या अर्थाने ज्या कलेच्या माध्यमातून सर्व सहकार्यानं झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. यानंतर प्रदीप पाटील या आगरी कराडी कोळी संघर्ष समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. प्रदीप स्वागत आहे तुमचं. मी यापूर्वीच प्रदीप उल्लेख केला होता लोकनेते दीपा. यानंतर नाणेफेक केली जाईल. या अकोली क्रिकेट संघ मितेश 11 अकोली आणि जुई नाणेफेक इथे केली जाईल. जुई क्रिकेट संघ मितेश 11 आणि मितेश 11 उपस्थित आहे. अकोली संघ प्रतिस्पर्धी जुई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. जुई क्रिकेट संघ या संघनायक चला नाणेफेक इथे केली जाईल. मंगेश पाटील समालोचक या. मंगेश जय हनुमान जुई विपक्ष मितेश 11 अकोर्ली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. स्वप्नीलला पाहतो एक आदर्श क्रिकेटर मित्रांनो, आदर्श संघनायक, शांत स्वभाव. तर आदरणीय श्यामदादा सूर्यवंशी आज के हमारे अतिथि मेहमान है. टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर श्याम सूर्यवंशी सर, प्लीज कॉल द टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. तर नाणेफेकीचा कौल जय हनुमान जुई क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक जिंकलेले दोन्ही संघांना श्याम सूर्यवंशी सरांच्या वतीने मनप्रमुख शुभेच्छा. किती उत्कंठ आहे. स्पर्धा बघितली तर अतिशय नामांकित स्पर्धा आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाने स्पर्धा खऱ्या अर्थाने ओळखली जातो. ही स्पर्धा खेळण्यासाठी ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती उत्कंठ आहे तुम्हाला. चला स्वप्नील नाणेफेक गमावलेली आहे तर आपल्याला फलंदाजी करण्याचा खऱ्या अर्थ करावी लागणार आहे. 5 षटकामध्ये किती धावांचं आव्हान उभा करण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. निश्चित स्वरूपात या मैदानामध्ये आल्यानंतर या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले. आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. येवते स्वप्नेल नाणेफेक जिंकली. जय हनुमान क्रिकेट संघ जुई संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी मितेश 11 अकोली क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. टू आमचे मित्र मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते एका साईडला संघ सँडी 11 आंबिवली आणि त्याला फाईट करत असताना अमोल एक्वागार्ड गावदेवी वाकडी. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. ऑन साइडला खेळला फटका चांगला गॅप सोल्युशन करण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी. पंचांचा इशारा की हाईट फॅक्टर जास्त. लगेच पंचानं दंडित घोषित केला. 1+1 टोटल 2 धावा ऍड होतील पलकावरती. संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज निलेश काताडे. लक्ष पाहिलं 73 धावांचं लक्ष. आता सेकंड 17 मध्ये सँडी 11 आंबिवली टीमला पार करायचं. पिटचा बॉल वेगवान बॉल पन्नाट वेग होता आणि सरळ एस्ट्रीच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. आदेश मस्कर हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो. पहिला बॉल थोडा साईड फॅक्टर जास्त होता. लगेच पंचायत दंडित घोषित करून त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आदेश मस्कर करता. सबमरीन डिलिव्हरी अगदी फलंदाजाला शांत ठेवला. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकत असताना गोलंदाज आदेश मस्कर पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगलं स्टार्ट हवा आणि अशा स्थितीमध्ये डॉट चेंडू करतो. प्रमोद पाटील चेंडूचा लाईन मिनिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज आदेश इनसाइड आउट केलाय. पॉइंट मध्ये वरना टिपला चेंडू निघून चाललाय. जिथे मिळतील 4 टोकलाय फलंदाज
प्रमोद पाटील ना चौकार. बॅट मधून संघाची धाव संख्या पाहिली. संघ 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबिवली. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातील उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेला प्राधान्य. एका दाबेने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती निलेश काताडे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहा निलेशला चांगलं केलं करावं लागेल. शेवटपर्यंत स्थळ टोकावं लागेल खेळपट्टी वरती तेव्हाच हा लक्ष पार करेल. तर मात्र सँडी 11 गावदेवी आंबिवली संघ. गोलंदाज आतिश मस्कर 4 बॉल मध्ये 7 धावा सध्या खर्च केला. 73 धाब्यांचं लक्ष हा पार करायचा आंबिवली टीमला. इनसाइड आउट तडाख्या दिलाय. ऑफ साईडला लॉक केलाय. चांगला फटका फलंदाज निलेश कातड्याच्या बॅट मधून आला हा षटकार. लक्ष मोठा प्रभास मोठं करायचा आणि तो लक्ष मनामध्ये सेट करून सध्या फाईट करत. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबिवली संघ 30 बॉल मध्ये 73 धाब्यांचा प्रभास सुखरूप करायचा असेल तर निलेश कातडला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल आणि त्याचा त्याने परिचय दिला. पहिल्याच बॉल वरती हवाई हल्ला चढवत असताना पहिल्या बॉल वरती सिंगल पाहिली. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट हवाई हल्ला चढवला जिथे षटकार निलेशच्या बॅट मधून आला. संघाची धाव संख्या पाहिली 13 धावा धाव पुस्तकावरती. आंबिवली संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटर मित्र विष्णू गडकरी यांच्या गावाचा संघ त्यांच्याकडून आंबिवली टीमसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. गोलंदाज तयार आतिश मस्कर. शेवटचा अंतिम बॉल समोर निलेश. लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉल हा डिलिव्हर केला. अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबिवली संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादा. ऑन स्क्रीन वरती पाहता तर पारा पारा रोशन शेठ पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहता. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेला एक क्रीडांगण पाहायला मिळतं. कोपरे गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अहमदाबाद चषकाचे दमदार आयोजन आणि आपण दुसरी दिवस रात्र या स्पर्धेला एन्जॉय करतो. आणि स्पर्धा आपण पाहतो 10व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि तेवढीच चांगली दर्जेदार ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. निलेश काताडे आणि प्रमोद पाटीलची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आंबिवली टीमला लक्ष मोठा. त्याच्यामुळे निलेश काताडेचे विकेट शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं हे शुभ संकेत देतील आंबिवली टीमला. मात्र तशा रीतीने खेळ साकारला जाईल की या ओव्हर मध्ये खरं विकेटचा पतंग गेल. गोलंदाज हनुमान मस्कर ज्याचा वापर केला. दुसरा ट्रम्प कार्ड नक्कीच तुम्हाला वाकडेचा गोलंदाज पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गोलंदाज तयार हनुमान मस्कर समोर प्रमोद पाटील हा फलंदाज. फुलटॉस बॉल दिशा दिली. चांगला फटका फाईन रिसलला. हा फाईन फटका केसला जिथे मी ती 4 ठोकलाय. प्रमोद पाटीलना दुसरा चौकार. तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देत असताना सँडी 11 गावदेवी आंबिवली संघ
4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजून 23 बॉल 56 धाब्यांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीमला सलामीची जोडी चांगला खेळ साकारता. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देत असताना आंबेली संघ प्रमोद पाटील इन ऍक्शन मध्ये 2 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 9 धाब्यांचे योगदान प्रमोद पाटील टीमला दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाक फूट वरती पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता. बॅट आणि चेंडूचं संपर्क झालं नाही. लेंथ लाईन चांगली पाकअप देण्याचा प्रयत्न गोलंदाज हनुमान मस्कर करतो. जिथे टॉट चेंडू फेकला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 17 या आकड्यावरती. टॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर हा क्रिएट करा बॅटिंग करत असताना अंबिली संघावरती प्रत्येक बॉल वरती धाव हवी आणि अशा स्थितीमध्ये डॉट चेंडू मॅच मध्ये निर्णायक राहतील. पुढचा बॉल ऑन साईडला प्रॉपर पॅचर मध्ये ऑन साईडला तडाखा दिलाय. जिथे मिलती सा टोकला हा प्रांडे षटकार. पाक काय फलंदाजी होते. अगदी आक्रमण पाहायला मिळतं. प्रमोद पाटील विस्फोटक रूप धारण केलं आणि दुसऱ्या साईडनं निलेश कातडी सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीम साठी संघाची धावसंख्या पहिला संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा मार्ग असा हनुमान मस्का ज्याचा वापर केला तर मात्र अमोल ऐकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला आणि त्याच्यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या प्रमोद पाटील करतोय. चांगला खेळ साकारतोय. दमदार योगदान देत असताना सध्या आंबेली टीम साठी फलंदाज प्रमोद पाटील 23 धाव पुस्तकावरती सल्ला मस्तक देण्याचा प्रयत्न सध्या सुकेश करतोय गोलंदाज हनुमान मस्करला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा प्रमोद पाटील इन ऍक्शन मध्ये. चांगला खेळ साकारला जातात. 73 धाब्यांचं लक्ष मनामध्ये सेट करून फाईट सेकंड 17 मध्ये तेवढी चांगली देत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली पुन्हा प्रॅकर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मान्स लँड चेंडू डिलेवर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 25-25 आकड्यावरती बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली. पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा हनुमान मस्कर. 5 चांगली बॅटिंग विकेट साठी आता प्रयत्न करावा लागेल मॅच मध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. बॅक फूट वरती पंच करण्याचा प्रयत्न बॉडीला चोकून हा फटका वेगळ्या शैलीने केल्याचा प्रयत्न प्रमोद पाटीलचा होता. जिथे पाट आणि चेंडूचं संपर्क झाले नाहीये आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल सेकंड पॉवर प्लेचं षटक 5 बॉल मध्ये 12 खर्च केला गोलंदाज हनुमान मस्करनं. हा दुसरा ट्रम्प कार्ड आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. समीकरण पहिलं 19 बॉल मध्ये 48 धाब्यांची गरज. दापिक बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीमला. समोर प्रमोद पाटील यांना नॉन स्ट्राईक वरती निलेश कातडे. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर मात्र आंबेली टीमचा 2 सलामी विकेट गमवला नाही. हे शुभ संकेत आंबेली टीम साठी राहिलेत. प्रमोद पाटील आणि निलेश कातडे ही जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल स्लोवर चिंद स्पेस केलं. व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्याचा पेनापीट त्याचा फायदा मिळाला गोलंदाज हनुमान मस्करला. जिथे अंतिम बॉल फेकला डॉट आणि त्याच्यानंतर दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 25-25 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 25-25 धाव पुस्तकावर दिलात. अजून येणारे 18 बॉल
आणि गरज मॅच मध्ये 48 धाब्यांची सलामीची जोडी स्थळ टोकून राहिली आहे सध्या अंबोली टीम साठी. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना निलेश कातडे आणि प्रमोद पाटीलला हा स्थळ टोकला. खरं तर अंबोली टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना स्थळ टोकला आणि तेवढंच चांगलं केल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करत असताना 18 मध्ये 48 धाब्यांची गरज आहे, विकेटची गरज आहे. ते मात्र अमोल एकवा कावदेवी चॅम्पियन बाकी टीमला गोलंदाज पाहायला मिळालं. सेकंड पेले घेऊन आलाय आदेश मस्कर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर तेवढा ताकद फलंदाज इन ऍक्शन मध्ये निलेश कातडे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षकात पकडला जेल संपलाय. निलेश कातडेचा केला पहिला धक्का टीम आंबेवलीला. कातड्या मैदानातून बाहेर झाला आता प्रेशर येईल बॅटिंग करत असताना सँडी 11 गामदेवी अंबोली टीमवरती. कारण की टीमचा एक ताकद खेळाडू होता आणि तोच फलंदाज मैदानातून बाहेर झाला तर थोडासा दबाव आता निर्माण होईल बॅटिंग करत असताना सँडी 11 गामदेवी अंबोली संघावरती. दीपक पडके यांचं इथे शुभागमन झालंय ऍज द कॉमेंटर ऍज टीमचे कॅप्टन म्हणून ज्यांची आपण सातत्याने ख्याती पाहतोय ते दीपक पडके यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 25 धाबा धाव पुस्तकावरती आदेश मस्करला हा पहिला सुयश आणि पहिला धक्का अंबोली टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी पाटील हा इन झाला गोलंदाज तयार. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला फलंदाजाला चकवा दिला आणि जिथे हा सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला गोलंदाज आदेश मस्करना. आता धावेसाठी संघर्ष करावा लागेल कारण की निलेश कातडेची विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अमोल ऐकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ करता. हा प्रकार इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत मेळा पकडला झेल संपलाय. फलंदाज सनी पाटीलचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी अंबोली टीमला. थोडासा बॅकफुट वरती ढकलण्याचा प्रयत्न करतोय अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ अगेन्स्ट केणाऱ्या सँडी 11 गावदेवी अंबोली टीमला. 2 धक्के या षटकामध्ये लागल्यात आणि या ओव्हरचा विचार केला तर कमालीचं षटक फेकत असताना गोलंदाज आदेश मस्कर. 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली 25 धाबा जमा केला मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेल साठी गोलंदाज आदेश मस्कर तिथे संघाला आता प्रेशर मध्ये टाकलाय बॅटिंग करत असताना अंबोली टीमला. नवीन फलंदाज निखिल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या पुन्हा एकदा आदेश लेटकट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी धावेला प्राधान्य दिला. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 26 या आकड्यावरती प्रमोद पाटील अद्याप खेळपट्टीवरती. प्रमोदचा आपण विचार केला तर 17 धाब्यांचे योगदान वैयक्तिक दिला मात्र टीमची जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती उचल का. हा मोठा प्रेशर जिथे 2 धक्के लागल्यात प्रेशर आला आणि अशा स्थितीमध्ये चांगला खेळ प्रमोद पाटील साकारेल का. ऑफ साइडला केलेला पटका चांगला टिपमध्ये क्षेत्ररक्षकाने एक्स्ट्रा कबरला उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ 27 आकड्यावरती 5 सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं या षटकामध्ये थोडासा प्रेशर निर्माण केला आदेश मस्करनं. कमालीचं षटक राहिला टर्लिंग पॉईंट षटक राहिला अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम साठी आदेश मस्करचा. धाबेवरती पूर्णपणे अंकुश लावला. अवघ्या 2 धाबा 5 चेंडू मध्ये खर्च केला आणि 2 धक्के आदेश मस्करनं या षटकामध्ये दिलात. ऑफ साइडला हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी तू मय केला मात्र एकच धाबेनं समाधान मानला. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी अंबोली संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला
साईला करीतो वंदन वेगळीच त्याची आदा साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची आदा पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही येणारे 12 बॉल 45 धाब्यांची गरज मॅच मध्ये सँडी 11 गावदेवी आंबेली टीमला. निखिल पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा क्रमांक चौथा षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुकेश पोपे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 12 मध्ये 45 धाब्यांची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल वरती प्रहारानं प्रहार करण्याच्या ईर्षेनं फलंदाजी करावी लागेल. समोर निखिल पाटील गोलंदाज तयार. इथे मात्र फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. तेवढी चांगली लेंथ लाईन गोलंदाज सुकेश पोपेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि पहिलाच बॉल निर्धाव फेकला. समीकरण बदलला. 11 मध्ये 45 टॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करत बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीम वरती सुकेश पोपे पुन्हा एकदा सज्ज. थोडासा वेटानं क्षेत्ररक्षक होते. थोडासा दूर चेंडू होता आणि तोपर्यंत पॅकअप भरपूर चांगला आला. संधी होती. 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली 30 धाबा. पण सिंगल डबलला काम बनवू शकत नाही. आंबेली टीमचा सराव सामना जिंकायचा ना तर तुम्हाला हवाई फायर मॅच मध्ये करावा लागेल. मात्र ते होत नाही. चांगली गोलंदाजी सध्या साकारत असताना सुकेश पोपी हा गोलंदाज फ्रंट फूट वरती येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली जिथे पकडला जेल संपलाय. निखिल पाटीलचा केला हा धक्का लागला. तिसरा पाटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीमला. धाब्यांची गरज. मॅच पासून दूर चालला सध्या सँडी 11 गावदेवी आंबेली संघ. निलेश कातडेची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे विखुरलेले मोती सध्या आंबेली टीमचे पाहायला मिळतात. पार्टनरशिप झाली नाही. त्याच्यानंतर धाबा आले नाही. टॉस चेंडू वारंवार आला आणि त्याच्या कारणाचा प्रेशर निर्माण झाला. 9 बॉल 43 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्की घनसोलकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 बॉल 43 धाब्यांची गरज. मॅच पासून दूर चालला सध्या आंबेली संघ आणि मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना सध्या अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुकेश पोपे चांगली गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही मजबूत केली. नक्कीच गोलंदाजी करत असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला सुकेश पोपे हा गोलंदाज. समोर विक्की घनसोलकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू आणि विस्फोटक बाणा आजमावा लागेल. मॅच मध्ये गरजेचे मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये शिरकाव करू शकतो आंबेली संघ. फुलटॉस बॉल ऑफसाइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये पकडला झेल संपलाय. फलंदाज विक्की घनसोलकरचा खेळ सलग बॅक टू बॅक आपण पाहिलं तर हा दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. धक्का लागलाय चौथा टीम आंबेलीला. पोपे या स्पर्धेमध्ये पहिले हॅट्रिक संपादन करेल का हा मोठा प्रश्न. गोल्डन बॉल गोलंदाज सुकेश पोपे समोर. फलंदाज पाहिलं तर अनिकेत पाटील इन ऍक्शन मध्ये.
पदतालिकेचा वापर सुरू केला, मात्र तेवढी चाणक्यरित्या गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज तुम्ही पाहता सुकेश पोपे 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा महागुरु आणि 2 विकेट सुकेश पोपेने घेतला. कमालीचा षटक फेकत असताना सध्या अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन बाकी टीम साठी येणारे 7 बॉल 43 धावांची गरज. अंतिम बॉल देखील डॉट फेकला. हा षटक निर्णायक राहिला, मात्र या षटकामध्ये अवघ्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात तर दम आहे. यानंतरची लढत असणार आहे. नाणेफेक संपन्न झालेली आहे. मितेश 11 आकुर्ली विपक्ष हनुमान जुई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय मात्र डिसाईड करायचे आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे. आपण रेडी राहायच्या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायक खेळाडूंनी. केलं तर सर्व टोटली सामने आपण 1 वाजेपर्यंत सर्व सामने कव्हर झाले. आज म्हणतात थोडासा उशीर होईल. काल पहिला दिवस रात्र देखील होता महागुरु, तरी देखील सर्व सामने वेळेवरती कव्हर झाले. आज देखील सामना सुरू वेळेवरती झाला, मात्र खरं तर प्रत्येक टीमनं जास्त वेळ खर्च केला, त्याच्या कारणाचा टाइम हे जास्त खर्च होता. 6 बॉल आणि 43 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन बाकी टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. केतन पवार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 बॉल 43 मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. लक्ष मोठं होतं. तब्बल 73 धावांचा प्रभास. सुरुवात चांगली मिळाली, मात्र निलेश कातडेची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे पाकफुट वरती आला. बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबिवली संघ आणि प्रमोद पाटील आज ओपनर आहे, त्याला जास्त स्ट्राईक मिळाले आणि त्याच्या कारणाचा पूर्णपणे प्रेशर. लाऊड अपील झाली. तेवढी चांगली लेंथ लाईन गोलंदाजी करत असताना केतन पवार हा गोलंदाज तुम्ही पाहता आणि इथे मात्र हा पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज केतन. यस फलंदाज बाद धक्का लागला. खरं तर 5वा बॅटिंग करत असताना आंबोली टीमला. तर पहिल्या बॉलवरती विकेट आला. 5वा धक्का. बॅटिंग करत असताना सँडी 11 गावदेवी आंबेली टीमला. फलंदाज प्रमोद पाटील हा मैदानातून बाहेर झाला. 5 बॉल 43 हा प्रवास मॅच मध्ये लक्ष मोठं होतं आणि त्याच्या कारणास्तव तो लक्ष पार करत असताना पूर्णपणे अडचणीखाली सापडला सँडी 11 गावदेवी आंबेली. यस पंचांचा इशारा की अतिरिक्त धाव सोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ 32 धाव पुस्तकावरती. लक्ष मोठ्या लेंथ लाईन चांगली करावी लागेल. गोलंदाज केतन पवारला थोडासा लाईन मधून भटकला आणि पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल 42 आज समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा भरपूर चांगली आहे. भरपूर मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण तुम्हाला इथे पाहायला मिळतं. दिवस रात्री या स्पर्धेला आपण एन्जॉय करतो. डे नाईट हा फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतो. भरपूर चांगली स्पर्धा. खरं तर आमच्या स्पर्धेचे शिल्पकार, आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते बारा किंग रोशेश पाटील यांना रोहित शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळताना 5 दिवस क्रिकेटचं थरार आपण इथे पाहणार आहोत. येस हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. रोहित पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. जर रोहित पाटील षटकार ठोकलं तर बापदेव ग्रुप पाली यांच्याकडून 2100 रुपयाचं कॅश प्राइज रोहित पाटीलला दिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज सह्या केतन पवार.
लाईन करावे या पंचांचा इशारा. इटीचा वाईट. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 32 धावा. 73 धावेचं लक्ष आता 3/41 आज समीकरण राहिला. गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती उभा. चांगला खेळ पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार केली आणि सेकंड सत्रामध्ये स्टार्ट जरूर चांगला मिळाला. विकेट गमावला तर 2 षटकामध्ये मात्र तिसऱ्या षटकामध्ये आदित्य मस्करनं चांगली गोलंदाजी केली. तिथूनच मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली. ते मात्र अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला हा देखील डॉट चेंडूला. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक असे मॅच पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळतात. महागुरु आपण विचार केला मागील सामना अगदी रफ अँड टफ झाला. पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं त्या सामन्यामध्ये आणि या सामना आपल्याला वाटलं होतं की तसंच होईल. त्यात आपण लक्ष पार करेल मात्र पूर्णपणे अडचणीकडे सापडले सध्या अंबिली संघ. फटका चांगला इनसाइड आउट केला. ऑफ साईडला एक्स्ट्रा कबडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र एक धाव घेतली. अंतिम बॉल आता एक शिल्लक असताना लगभग मी म्हणेन विजयाच्या दिशेनं प्रवास करत असताना संघ पाहायला मिळतो. अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. राष्ट्रामचे प्रवीण गायकस यांच्या गावाचा संघात तेवढाच चांगला गेल आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. एक बॉल अंतिम शिल्लक असेल. खरं तर चांगली गोलंदाजी साकारली गोलंदाज केतन पवार या गोलंदाजांना. अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल वाईट. एक्स्ट्रा दाबा खर्च करतो गोलंदाज. अतिरिक्त टाइम खर्च होतो वाईट मध्ये. तब्बल विचार केला तर या षटकामध्ये तब्बल तिसरा वाईट बॉल. मात्र 9 चेंडूंचा हा षटक फेकण्यासाठी गोलंदाज केतन पवार अद्याप 8 चेंडू फेकला. 1 चेंडू कंपल्सरी तुम्हाला फेकावा लागेल. केतन पवार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अंतिम बॉल पडल्यानंतर टीप राहिलं. अंतिम बॉलला डॉट सामना जिंकला. अभिनंदन टीम. अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी हार्ड लग या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सँडी 11 अंबिली टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ऑटो महागुरु. थँक्स मंगेश पाटील. अतिशय प्रेक्षणीय लढत झाली. एका बाजूला अमोल एक्वा अर्थात नानाशेठ पाटील माजी सरपंच वाकडी यांनी पुरस्कृत केलेला संघ अमोल एक्वा 11 गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली. विजय संपादित केला. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर सँडी 11 आंबेली क्रिकेट संघ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. सुकेश भोपी ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आमचे प्रफुल्ल पाटील गुणलेखक आहेत. इन्फॉर्मेशन देतात आम्हाला. आणि 2 विकेट 2 फलंदाजांना बाद केलं. 25 धावांची दमदार खेळी साकारली. सुकेश भोपी ठरतो सामन्याचा हिरो. सुकेश आपण दीपक पडके यांना पाहतो. 6 स्टार विगर क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर. गणेश कलाकृती अतिशय नामांकित खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे कला आहे. उत्तम कला. आणि त्याचबरोबर एक अष्टपैलू क्रिकेटर अष्टपैलू समालोचक सुकेश वेल नाही आपल्याकडे या. तर सुकेशला सामनावीराचा इथे पारितोषिक दिले जाईल. आणि क्षेत्ररक्षण रचना लगेचच जानुमान जुही क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. सुकेश भोपीला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जाणार आहे. सुकेश भोपी नेरे विभाग या सुकेशला सामनावीराचा किताब देण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे धनंजय दादा पाटील या शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. सुकेश और अतिशय उत्तम कामगिरी साकारली. गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आमचे खऱ्या अर्थाने झाडे लावा झाडे जगवा संकल्पना अबाधित ठेवणारे आणि हरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते एनर्जी प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता ड्रिंक्स पुरस्कृत करण्यात आलेले आहे. हरेश दादा तुमचं त्याचबरोबर भूपेंद्र दादा पाटील आणि रोशन शेठ तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. सुकेश निश्चित स्वरूपात एक्वा अमोल एक्वा 11 गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये दैदित्यमान कामगिरी साकारली. एक सिनियर क्रिकेटर म्हणून तुमच्या संघाची जी कामगिरी झालेली आहे त्या कामगिरीवर तू कितपत समाधानी आहेस? मी नक्कीच समाधानी आहे. क्रिकेट सर्वच चांगले खेळले आज. फिल्डिंग पण सुंदर झाली. आणि आमचे पुरस्कर्ते नानाशेठ पाटील सरपंच हे दरवर्षी आम्हाला पुरस्कृत करतात. नाईटचे सर्वच म्हणजे एंट्री असतात तेच भरतात आणि त्यांच्या नावाने खेळतो आम्ही.
एक महत्त्वाचा प्रश्न गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली एक डे नाईट फॉर्मॅटचा पुन्हा डे नाईट फॉर्मॅट पाहतो. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे. स्पर्धेचं खऱ्या अर्थाने तुम्ही घटक बनलं. एकंदरीतलं वातावरण पाहता या मैदाना निश्चित स्वरूपात या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धेचं काय बोलूच शकत नाही. नेरेदुंद्र विभागात सर्वात सुंदर स्पर्धा कोपरोलीची असते. रोहितने मला फोन केला, कधी म्हणजे विचारच सुद्धा नाही काय ॲडव्हान्स वगैरे काय, आम्ही डायरेक्ट म्हणजे एंट्री ठेवली एवढंच बोलतो. थँक्यू, ऑल दी बेस्ट. तर सुकेश भोपी यांचा येथेचे सन्मानित केलं जात आहे. निश्चित स्वरूपात नेरे विभाग शिवसेना विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार 1-2 12 किंग रोशनशेठ पाटील आणि आमच्या वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री धनाजी मस्कर यांच्या शुभास्ते आपला इथे सन्मान केला जात आहे. मैदानामध्ये दाखल व्हायच्या बघा क्षेत्ररक्षण रचना जानुमान क्रिकेट संघ, जुही क्रिकेट संघ मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षण रचना आणि एका बाजूला मितेश 11 आकुर्ली. मितेश म्हटलं ना मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण पाहतो मितेश म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहर